सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण चाललो आहे हाडशी टेम्पलला. तर हा ब्लॉग थोडासा लेट येईल, पण आम्ही एकादशीच्या दिवशी हाडशी टेम्पलला गेलेलो पांडुरंगाच्या दर्शनासाठी. तर इथे आम्ही फेमस वडे खाल्ले, साबुदाणा वडे, आणि नेक्स्ट आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली. आणि इकडे हिंजेवाडीचे रोड यू कॅन सी किती खराब आहे. नंतरून चायचा ब्रेक घेऊन मस्त चहाचा आनंद घेऊन आम्ही नेक्स्ट बघितलं तर तुम्ही बघाल की खूप जास्त ग्रीनरी आहे या एरियामध्ये, मुळशीच्या एरियामध्ये. आणि वातावरण पण खूप छान होतं आणि कंटिन्यूअस पाऊस चाललेला होता. सो कोझी आणि इतकं छान वातावरण होतं. तर फुल ऑन पावसाचा आनंद घेत स्कूटीवरती आम्ही मज्जा करत हाडशी टेम्पलला पोचलो. आणि स्टील पाऊस आणि जोराचा वारा चालूच होता. एवढा जास्त पाऊस चाललेला होता की तुम्ही बघू शकता की वारा किती जोरामध्ये चाललेला आहे. तर छत्रीसुद्धा असं एकदम पकडावं लागत होती. तर हाडशी टेम्पलचा जो मीन्स ॲटमॉस्फिअर होतं एवढं छान होतं. आणि तिकडे गेल्यानंतर म्हणजे आपण सगळे आपले आम्ही जे स्ट्रगल करून पावसामध्ये जे आलेलो, पण ॲटमॉस्फिअर चांगला असल्यामुळे आम्हाला ते स्ट्रगल नाही जाणवलं. आणि पावसाचा जो मारा लागत होता जोरात तोही नाही जाणवला, कारण की आम्ही मस्तपणे आनंद घेत आलेलो. आणि इकडे भजन कीर्तन चाललेलं. तर एकदम छान वातावरण होतं आणि मंदिरही खूप छान डेकोरेट केलेलं होतं. आणि आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मस्तपणे निवांतपणे दर्शन घेतलं. एवढी गर्दी पण नव्हती, कारण हे जरा वरती आल्यामुळे आणि खूप जास्त पाऊस असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. आणि तुम्ही बघू शकता की छोटा मुलगासुद्धा इथे आनंद घेत होता. आणि इकडे प्रसाद मिळत होता, साबुदाणा खिचडी आणि बाकी फ्रूट्स अँड ऑल. सो हे सगळ्याचा आनंद घेऊन मी जस्ट तुम्हाला दाखवते, एक्सप्लोर करते की काय आहे मीन्स हाडशी टेम्पलमध्ये काय गोष्टी आहे, काय नाही आहे. तर तुम्ही इथे बघत असाल की इथे साईबाबांची मूर्ती आहे. आणि इथे जे आहे ते तुम्ही बघत असाल की सदर्शन मीन्स इथे एक म्युझियम टाईप आहे. सो ऑलमोस्ट 200 रुपीज कॉस्ट जाते. आणि बघू शकता की मध्ये जाऊन अशी गुफा टाईप होती आणि त्या गुफेमध्ये खूप जास्त अंधार होता आणि थोडंसं लाईटिंग होते, बट असं वाटत होतं की आपण गुफेच्या आतच जातो. आणि मी इतकं घाबरलो, कारण आम्ही बघितलेलंच नव्हतं कधी, हा एक्सपिरियन्सच नव्हता. तर इकडे कोणीही नव्हतं, कारण काही लोक होते ते खूप पुढे गेलेले. तर इकडे कोणीही नव्हतं आणि पावसाचा पण बाहेरनं आवाज येत होता. फुल ऑन असं हॉरर टाईप ॲटमॉस्फिअर क्रिएट झालेलं. सो आम्ही खूप फास्ट पुढे जात होतो आणि बघत होतो यार काय नेमकं, पटकन जाऊया म्हणून. सो तुम्ही बघू शकता की मीन्स एकदम खोल होतं ते, मीन्स काहीच दिसत नव्हतं त्याच्यामध्ये. पण आम्ही पुढे जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला एक छान दृश्य दिसलं. आणि तुम्ही बघाल आता ते आम्हाला दिसलं की इकडे खूप जास्त इथे गर्दी होती. तर खूप मोठी मूर्ती आहे. तर आता खूप जास्त वेळ हे लोक इतके फोटो काढण्यामध्ये मग्न झालेले की आम्हाला पुढेच जाऊन देत नव्हते. सो आम्ही लिटरली त्यांना म्हणत होतो की आम्हाला पुढे जाऊ द्या, तरीही ते लोकांचं तेच चाललेलंच. तुम्ही बघू शकता की एक नंदी आणि शिवाची, पार्वती आणि गणेश यांच्या हातामध्ये अशी सुंदर अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहे. आणि फुल ऑन मीन्स तुम्ही बघू शकाल की मी रिटर्न येऊन परत तो सीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, बिकॉज खूप छान सीन होता तो. आणि त्यानंतर पुढे जायला थोडासा रोड होता आणि तिथून परत अगेन गुफा स्टार्ट होऊन हे थोडेसे असे झाडं वगैरे त्यांनी क्रिएट केलेले. हे सगळे नकली आहे, बट दिसायला इट्स रियल मीन्स नोबडी कॅन इमॅजिन की हाऊ गुड they design that. So you can see की it's very good. तर तुम्ही बघाल की ही श्रावण बाळाची आहे हा स्टॅच्यू. ते त्यांच्या मम्मी पप्पांना मीन्स आई पप्पांना
त्याने कसं त्या परडीमध्ये नेलेलं ते दाखवण्याचा प्रयत्न तिथे केलेला. बट इट्स व्हेरी गुड, मीन्स रियल इमेज वाटत होती इथे. थोडंसं फुल ऑन मीन्स आपण बॅक टू दॅट इरा गेलो आहे असं फील होत होतं. तर तुम्ही थोडा व्हिडिओ पॉज करून हे संत रविदासांचं वगैरे ते बघू शकता, वाचू शकता की काय आहे वगैरे. तर ते त्यांनी त्यांच्या केसांना तो पाळणा बांधून ते त्यांच्या तिथे जे आई वडील बसले त्यांना झोका देत होते आणि इकडे आपलं कामही करत होते. आई वडिलांची सेवा त्यांनी कशी केली हे याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं. आणि ती मूर्ती होती ती हलत होती लिटरली, आणि तो पाळणासुद्धा लिटरली हलत होता. मग पुढे जाऊन अगेन थोडंसं गुफा टाईपच, बट एवढंसं काही नव्हतं हे गुफाचं. बट इकडे थोडंसं बांबूचं डिझाईन डेकोर केलेलं. सो यामधून आज जायचं होतं आणि हे आमच्यासाठी पण नवीन होतं. सो एक्साइटमेंट वाढत होती की पुढे जाऊन नक्की काय असेल. तर तुम्ही बघू शकता की इथे आता हे सेवा कशी केली संत लोकांनी काय, तर मी हे याच्यावरती झूम करून दाखवलं आहे की जेणेकरून तुम्ही व्यवस्थित बघू शकाल की भक्त पुंडलिकांनी कशी सेवा केली आईवडिलांची वगैरे. ते पण यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता. तर पुढे गेल्यानंतर तुम्ही इथे बघाल की नामदेवांचा बालहट्ट, मीन्स इथं काय नामदेवांनी बालहट्ट केला होता आपला पांडुरंगांसोबत. तर ते जे आहे हे ते दृश्य दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केलेला इकडे. पण इतकं रिअलिस्टिक वाटत होतं ते, लिटरली असं वाटत होतं की साक्षात पांडुरंग आणि नामदेव तिकडे बसलेले आहे म्हणून. इट्स व्हेरी गुड. यू डेफिनेटली विजिट हाडशी टेम्पल. तुम्ही बघा इथे बघा ती संत मीन्स ते ही कथा तुम्ही ऐकली असेल की जेव्हा आपली संत जनाबाई यांना खूप सारं दळण्यासाठी मीन्स लावलेलं होतं, तेव्हा पांडुरंग त्यांना मदत करायला आलेले. तर ती जे दृश्य आहे ते जे ॲटोमॅटिकली तो जातं असं वळत होतं ते एकदम भारी होतं. ताटी उघडा ज्ञानेश्वर, म्हणजे ज्ञानेश्वर इकडे रुसून बसले आणि इकडे ते दृश्य दाखवलं गेलेलं होतं आणि इतकं रिअल वाटत होतं आपल्याला. मला तर असंच वाटत होतं की आपण त्या काळामध्ये पोहोचलो आणि ते जवळून बघतोय. एवढं ते रिअलिस्टिक वाटत होतं, एवढं त्यांनी छान कामं केले त्यांनी त्याच्यावरती, एवढं रिअलिस्टिक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे बघा आता हे ऋषींचं मला नाव नाही माहिती, बट ते वरती तप करताना त्यांनी दाखवलं आहे आणि तिथं मेन्शन पण नव्हतं केलं की ते कोणते ऋषी आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की त्या ऋषींचं नाव काय म्हणून. आणि सेम थोडं असं गुफा टाईप करून मग पुढे जाऊन त्यांनी हे केलेलं. सो इथे चांगदेवांचे गर्भहरण कसे झाले ते दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की बघा. मला एवढं डिटेल माहीत नाही, बट तुम्ही बघाल की सगळे ते चांगदेव महाराज होते, त्यांचं कसं गर्भहरण झालं इथे दृश्य म्हणजे एवढं ते रिअलिस्टिक होतं की ते बघून म्हणजे असं गूजबम्स येत होते लिटरली. तुम्ही बघू शकता इथे की किती रिअलिस्टिक आहे. त्यामुळे सांगते की एकदा व्हिजिट करा हाडशी टेम्पलला आणि नक्की त्या म्युझियमला जाऊन हे दृश्य बघा. खूप जास्त चांगला एक्सपिरियन्स आहे हा. आणि जसं जसं पुढे जात होतं तसं अजून काय हे बघण्याची इच्छा होत होती. तर तुम्ही इथे बघू शकता की हा सीन मला पण बघावा लागेल की मी याची पण मी नोट दाखवली असेल मे बी. याच्यामध्ये कसं मीन्स म्हणजे वाळवंटामध्ये कसं पाणी प्राण्यांना देत आहे हे पण कोणते ऋषी मला आता आठवत नाही आहे. इथे पण खूप सारे असे त्यांनी दाखवलेले मीन्स कथा वगैरे ज्या प्राचीन काळामध्ये खूप जास्त फेमस झाल्या आहेत त्या गोष्टी पण त्यांनी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी मेन्शन केलेलं की काय आहे काय नाही. आता इथे बघा तुम्ही ते चाक फिरतंय आणि पांडुरंग कशी मदत करताय हे तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता की कुंभाराचे दोन्ही हातांना प्रायश्चित घेताना त्यांनी तोडून टाकले. हे जे आहे
ही कथा मला नाही माहिती, पण हे जे रिअलिस्टिक त्यांनी दाखवलेलं खूप छान, खूप छान. तुम्ही ते पॉज करून नक्की बघा. आणि इथे आहे की पंढरपूर जवळील रणवन येथे सदा. मी तुम्हाला पॉज करूनच बघावं लागेल की नेमकं याचं काय आहे. पण मग तुम्ही बघू शकता की किती रिअलिस्टिक. मला तर असं वाटतच होतं की यार हे संपूच नाही, हे जे म्युझियम आहे ते संपूच नाही. कारण की मला असं वाटत होतं की आपण त्या मागच्या दुनियेमध्ये गेलो आहे आणि ते जे गोष्टी आहेत, ते जी कथा आहेत, त्या ह्या लोकांनी जे स्टॅच्यू थ्रू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ती रिअल आहे हे मला वाटत होतं तिकडे बघून. आणि एवढं छान होतं ते. आणि वेळ असा निघून गेला. सो ऑलमोस्ट आम्ही तिकडे अर्धा तास असू, पण आम्हाला कळायला पण नाही अर्धा तास कसा निघून गेला. सो यू कॅन इमॅजिन. आता इकडे थोडं शिवाजी महाराजांचं पण दाखवलेलं आहे. आणि त्यांनी इतकी रिअलिस्टिक, म्हणजे ते स्टॅच्यू वगैरे हलत होते. तिथे जो घोडा आहे तोही हलत होता. त्यांचे हात पण हलत होते. आता व्हिडिओची क्वालिटी थोडी लो आली बिकॉज तिकडे लाईट नव्हता, त्यामुळे थोडासा ब्लरी वाटत असेल व्हिडिओ. पण मी जेवढा चांगला करू शकते मी तेवढा प्रयत्न केला आहे दाखवण्याचा. हे पंढरपूर विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचं समर्पण केलेला हे जे संत आहे त्यांचं पण इथे दाखवलं. आणि बघा तुम्ही किती रिअल दिसतं की ॲक्च्युअलमध्ये कोणीतरी तिथं पडलं आहे. आपला विठ्ठलाच्या पायथ्याशी ते मीन्स रिअल वाटत होतं. आणि इथे स्वामी समर्थांचंही दाखवलं आहे. आणि मी इथे झूम करून दाखवते. शेगावचे गजानन महाराजांचे सॉरी मी स्वामी समर्थांचं बोलले, पण हे गजानन महाराजांचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मीन्स त्यांनी जे होते, जे आपल्याला काहीतरी संदेश देऊन जात आहे, जे असे काही कथा घडून गेल्या आहे की ज्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगला संदेश वगैरे भेटतो आहे, ते इथे हाडशी टेम्पलच्या ह्या म्युझियममध्ये दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. बघू शकता तुम्ही इकडे की आता इथे स्वामी समर्थांचं बघा. मी थोडं कन्फ्युजन झालेलं आहे, तिकडे गजानन महाराजांनी इकडे, बट हे स्वामी समर्थांचं आहे. एकदम लाकूड तोडायला आशीर्वाद देताना हे आहे. सो त्यांनी तेच सांगितलं मी तुम्हाला मागेही की त्यांनी प्रयत्न केला आहे की जे फेमस झाला आहे, ज्या गोष्टी ज्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध मिळेल त्या गोष्टी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता इथे साईबाबा कसे सगळ्यांसाठी जेवण बनवत होते ते दृश्य दाखवलं गेले. आणि तो जो मोठा ते भांडं होतं ज्यामध्ये ते जेवण बनवत होतं ते अक्षरशः रिअल वाटत होतं. त्यातून असं वाफा निघत होत्या, पाणी उकळत होतं. सो एवढं त्यांनी रिअल दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला. आणि खूप छान होतं हे सगळं दृश्य. मीन्स शिर्डीचं पण सगळं दृश्य त्यांनी दाखवलेलं रिअल. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि तिथे असं काही रिस्ट्रिक्शन नव्हतं की फोटो काढण्यास मनाई वगैरे, असं काही नव्हतं. तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओ घेऊ शकता. तिथे रिस्ट्रिक्शन्स असे काही नव्हते फोटोला काढण्याला वगैरे. अगेन हे साईबाबांचंच एक दृश्य दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे. पुढे गेल्यानंतर इकडे सगळ्यांना आशीर्वाद देताना साईबाबांचे 2-3 स्टॅच्यू तर होते तिकडे. खूप जास्त असं अक्षरशः साईबाबा इकडे आलंय. रिअलिस्टिक खूप जास्त त्यांनी केलेलं आहे. मी अगेन अँड अगेन तेच बोलते, आय नो, बट लिटरली तुम्ही आता हे दृश्य बघा. हे दृश्य बघून माझ्या हातांवरती म्हणजे मला गुजबम्स आलं बिकॉज यू कॅन सी की इतकं रिअलिस्टिक होतं हे पांडुरंगाचं. मला खूप छान वाटलं. आणि इकडे सगळे संतांचे वगैरे स्टॅच्यूज वगैरे सगळे होते, जे आपले संत होऊन गेले, जे लोकांनी थोर काही गोष्टी केल्या, काही
शूरवीर जे होते त्या सर्वांचे स्टॅच्यू इथे होते. बट काही इकडे थोडा अंधार असल्यामुळे ते जास्त दिसत नव्हते, पण रिअलमध्ये तर तुम्ही जाऊन बघाल ना, खूप छान होतं, खूप छान. म्हणजे आपण कुठेतरी दुसऱ्या जगामध्ये आल्यासारखं आपल्याला फिलिंग होईल असं होतं. आणि इकडे आपले बालकृष्ण कसे गुरांना चरायला घेऊन जात होते, कसे तिकडे बासुरी वाजवायचे, हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही इथे बघू शकता की सर्व गुरं वगैरे, गाई वगैरे तिकडे आहे आणि त्यांचे मित्रपरिवार, आणि ते कसे बासुरी वाजवत आहे हे तुम्हाला दिसत असेल. इकडे मी थोडा झूम करून दाखवला आहे. तर खूप छान. आणि पाऊस चालू होता तर वातावरण अजूनच मस्त एकदम छान वाटत होतं हे सगळं दृश्य बघायला. आणि खूप दिवसानंतर मी माझ्या संस्कृतीला टच झाले असं मला वाटलेलं, कारण की आपल्या डे टू डे लाईफमध्ये तर आपण एवढं जास्त संस्कृतीच्या असं आपल्या प्राचीन काळामध्ये काय झालं आहे, काय मीन्स गोष्टी आहे, हे आपण कधी विचार पण नाही करत किंवा कधी बघतही नाही, कारण की लहानपणी सांगितलं गेलं आहे किंवा स्टोरीज ऐकल्या आहे किंवा रीड केलं आहे बुक्स, तेव्हा आपण बघतो. पण खूप दिवसानंतर मला असं काही गोष्टी, प्राचीन गोष्टी परत आल्या. सो खूप छान वाटलं. इकडे थोडे स्टॅच्यूज वगैरे आहे, रिअलिस्टिक वाटत होते, खूप छान वाटत होते. आणि वातावरण पण खूप असं पावसाचं आभाळ आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हे व्हाईट स्टॅच्यू खूप जास्त भारी वाटत होते. आणि असं काहीच कवर नाही केलं आहे कोणत्या साधू संतांना किंवा कोणत्या माणसाला, असं नाहीच. आणि तुम्ही बघा, खूप मोठी मूर्ती ही साईबाबांची. इकडे बसायला थोडंसं छानसं यांनी केलेलं की अट्रॅक्टिव्ह वाटेल असं बसायला पण केलेलं त्या लोकांनी. आणि एक कासवमध्ये बसायला तर असे छोटे छोटे डिटेल्स त्यांनी केले, तर ते मला खूप जास्त आवडलं. आणि इकडे पण सर्व देवी देवतांचे स्टॅच्यूज असे दगडामध्ये कोरल्यासारखे, मीन्स हे दगडामध्ये कोरलेले नव्हते, हे थोडंसं वेगळंच काहीतरी मटेरियल होतं, बट असं वाटत होतं की दगडामधून कोरले गेलं आहे. खूप जास्त छान. खूप बघा, सगळे ते मीन्स देवी देवतांचे असे अवतार त्यांनी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे सगळं त्यांनी कवर केले. संत, देव, सगळे जो एरिया आहे त्यांनी कवर केला. म्हणजे आपल्या ह्या नवीन जनरेशनला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ही आपली संस्कृती बाबा. तर तुम्ही बघा, इथे तुम्ही बघू शकता की राधाकृष्ण झोका खेळताना, आणि इतकं रिअलिस्टिक, आणि तिथे सगळ्यांना साऊंड होते, असं रिअलिस्टिक साऊंड त्यांनी तिथे दिलेले. तर बघायला खूप छान वाटतं तिकडे जाऊन, की आपल्याला असं वाटतं हां त्या काळामध्ये असंच होत असेल म्हणून. हे तिथले ऋषी हाडशीचे ते दाखवलेलं आहे त्यांनी इथे. आणि 2 हत्ती खूप जास्त, आणि हत्तीचे दात आणि कान हलत होते, कान एवढं रिअलिस्टिक. आणि म्युझिक पण बॅकग्राऊंडला त्याच टाईपचं सगळं होतं. त्यानंतर आम्ही पुढे येऊन अगेन गुफा टाईपच स्ट्रक्चर होतं. असं वाटतं की ॲडव्हेंचरच करत जातोय असं फिलिंग येत होतं काइंड ऑफ. बट खूप जास्त मस्त. इकडे थोडासा धबधबा स्टाईल थोडंसं त्यांनी केलेलं. सो यस, आणि असा काही हा परिसर होता. सो या, दॅट्स इट फॉर टुडे. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करा. आणि मिळूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.